डेफिनेशन पाहूयात. इक्वॅलेन्स रिलेशन, इक्वॅलेन्स क्लासेस. इक्वॅलेन्स क्लासेसची डेफिनेशन काय आहे बघा. लेट इक्वॅलेन्स, हे इक्वॅलेन्सचं साइन आहे. लेट इक्वॅलेन्स बी ॲन इक्वॅलेन्स रिलेशन ऑन ए सेट A. Let A belongs to A, then equivalence class of A is equivalence class कसा डिनोट करतो, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तो एलिमेंट इज इक्वल टू B belongs to A such that A is equivalent to B, म्हणजे A काय आहे इथं B शी इक्वॅलेंट आहे. इज कॉल्ड इक्वॅलेन्स क्लास ऑफ A विथ रिस्पेक्ट टू इक्वॅलेन्स. हे इक्वॅलेन्सचं साइन आहे. That is set of all elements in capital A related to capital A with respect to equivalence. ही झाली इक्वॅलेन्स क्लासेसची डेफिनेशन. तर इक्वॅलेन्स क्लास फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी फर्स्टली आपल्याला काय करावं लागतं, दिलेलं जे रिलेशन असेल ते इक्वॅलेन्स रिलेशन आहे का हे टेस्ट करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग इक्वॅलेन्स क्लास आपल्याला फाइंड आउट करता येतो. त्याच्यासाठी एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल आहे. लेट ए इज इक्वल टू 1 2 3 4 9. लेट इक्वॅलेन्स रिलेशन डिफाइंड ऑन सेट ए क्रॉस ए बाय ऑर्डर पेअर ए बी इज इक्वॅलेंट टू ऑर्डर पेअर सी डी इफ ए प्लस डी इज इक्वल टू बी प्लस सी. देन हे इक्वॅलेन्सचं साइन. इक्वॅलेन्स इज इक्वॅलेन्स रिलेशन ऑन ए क्रॉस ए. त्यासाठी फर्स्टली वी कॅन राईट गिवन A is equal to 1 2 3 4 9. Let equivalence relation defined on set A cross A by order pair AB equivalent to order pair CD if A plus D is equal to B plus C. We take given relation is equivalence relation. Then तुम्हाला माहिती आहे इक्वॅलेन्स रिलेशन दाखवायचं असेल तर काय करावं लागतं, त्याच्यामध्ये रिलेशन रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिस्टिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय व्हावी लागते. देन फर्स्ट प्रॉपर्टी रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. इथं पहा रिफ्लेक्सिव्ह रिलेशनसाठी काय केलं आपण, ऑर्डर पेअर ए बिलॉंग्स टू ए क्रॉस ए मधून घेतली आणि आपलं गिवन फंक्शन कसं डिफाईन झालेलं आहे, ऑर्डर पेअर ए बी इक्वॅलेन्स टू ऑर्डर पेअर सी डी असेल तर कधी ए प्लस डी इज इक्वल टू बी प्लस सी होतो. म्हणजे तिथं ऑर्डर पेअर ए इज इक्वल अँड ऑर्डर पेअर ए बिलॉंग्स टू कसं डिफाईंड होईल, ए प्लस ए इज इक्वल टू ए प्लस ए. दॅट इज ऑर्डर पेअर ए इज इक्वॅलेंट टू ऑर्डर पेअर ए. Given relation is an reflexive relation. Therefore, next condition symmetric relation. Order pair AB, order pair AB. दोन ऑर्डर पेअर आपण इथं सिलेक्ट केल्या आणि त्या कशामधून आलेत, ए क्रॉस ए मधून आलेत. Therefore, ऑर्डर पेअर AB, ऑर्डर पेअर AB इम्प्लाइज काय इम्प्लाइज होईल, ए प्लस बी. फंक्शन कसं डिफाईन झाले, ए प्लस डी इज इक्वल टू बी प्लस सी. मी इथं कसं डिफाईन होईल, ए प्लस बी आणि नेक्स्ट कसं डिफाईंड होईल, बी प्लस ए. मग कसं डिफाईंड झालं फंक्शन, ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. देअरफॉर ऑर्डर पेअर ए बी इज इक्वॅलेन्स टू ऑर्डर पेअर ए बी. गिवन रिलेशन इज काय मिळालं, सिमेट्रिक रिलेशन मिळालं. नाऊ नेक्स्ट प्रॉपर्टी ट्रान्झिस्टिव्ह रिलेशन. ट्रान्झिस्टिव्ह रिलेशन कसं डिफाईंड होईल, इथं ऑर्डर पेअर ए बी ऑर्डर पेअर बी सी बिलॉंग्स टू order pair A cross A and order pair BC, order pair CD belongs to A cross A. आता जर तुम्ही ऑर्डर पेअर ही घेतली तर इथं काय होईल, इम्प्लाइज कसं डिफाईंड होईल, ही जर ऑर्डर पेअर आपण घेतली तर हे डिफाईंड कसं होतं आहे, ए प्लस सी इज इक्वल टू बी प्लस बी होतं आहे आणि हे कसं डिफाईंड होईल, बी प्लस डी आणि सी प्लस सी होईल. बी प्लस डी इज इक्वल टू सी प्लस सी झालं. म्हणजेच या दोघांच्यावरून काय मिळेल तुम्हाला, इथं ऑर्डर पेअर तुम्ही ए बी ऑर्डर पेअर कोणती घेणार, सी डी बिलॉंग्स टू ए क्रॉस ए घेतली तर हे कसं डिफाईंड होईल, ऑर्डर पेअर ए डी इज इक्वल टू ऑर्डर पेअर ए प्लस डी इज इक्वल टू बी प्लस सी. देअरफॉर इथं काय मिळेल तुम्हाला,
फंक्शन कसं डिफाईन झालेलं आहे बघा, ए प्लस डी आणि बी प्लस सी झालं. याला आपण 1 नंबर देऊ आणि याला 2 नंबर देऊ. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 1 and 2 वरून काय होईल इथं, ए प्लस सी इज इक्वल टू, ॲडिशन करून घेऊ 1 आणि 2चे काय करून घेऊ आपण, तर ॲडिशन करून घेऊ. ए प्लस सी प्लस बी प्लस डी इज इक्वल टू बी प्लस सी प्लस सी. ही काय घेतली आपण इथं, ॲडिशन करून घेतली. तर काय होतं आहे बघा, दोन्हीकडं जे कॉमन आहे ते कॅन्सल होईल आणि जे उरेल काय इथं ए प्लस डी उरेल आणि इथं काय उरेल, बी प्लस सी उरेल. म्हणजेच काय मिळेल, ऑर्डर पेअर ए बी कॉमा ऑर्डर पेअर सी डी बिलॉंग्स टू ए क्रॉस ए. दॅट इज काय मिळालं, ऑर्डर पेअर ए बी इज इक्वेलन्स टू ऑर्डर पेअर सी डी बिलॉंग्स टू ए क्रॉस ए मधून. देअरफॉर गिवन रिलेशन इज ट्रान्झिस्टिव्ह. देअरफॉर हेन्स गिवन रिलेशन काय काय मिळालेलं आहे आपल्याला, गिवन रिलेशन इज रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक अँड ट्रान्झिस्टिव्ह. हेन्स गिवन रिलेशन इज equivalence relation. Now we can find equivalence class. Hence we can find equivalence class. An equivalence class containing element consider केले आपण ऑर्डर पेअर 2 8. that is equivalence class of 2 8 is equivalence class of 2 8 is, we can define order pair 2 8 belongs to A cross A such that 2 plus B is equal to A plus A. तर जसं आपण रिलेशन डिफाईन करून घेतलेलं आहे त्याप्रमाणे इथं ऑर्डर पेअरचं रिलेशन आपण डिफाईन करून घेतलं. याच्यावरून इक्वेलन्स क्लास फाइंड आउट करूयात. काय मिळेल इथं, बी आणि एच्या व्हॅल्यू कंटिन्यू 1 2 3 अप टू सो ऑन इथं पुट करत गेलो तर आपल्याला काय मिळेल, ए बीची व्हॅल्यू 1 टाकली, एची व्हॅल्यू 1 टाकली तर 3 9 मिळेल, 2 टाकली तर 4 मिळेल, 3 टाकली तर 5 11 मिळेल. अशा पद्धतीने काय होतील आपल्याला ऑर्डर पेअर मिळाली जाते. सिमिलरली वी कॅन फाइंड इक्वेलन्स class of 3 1. Order pair 3 1 belongs to A cross A such that 2 plus B is equal to A plus 1. Then we can put A B च्या व्हॅल्यू 1 2 3 up to so on. Then 1 पुट केली तर इथं काय मिळेल, 4 मिळेल, इथं काय मिळेल 2 मिळेल, नेक्स्ट 5 3 मिळेल, नेक्स्ट 6 4 मिळेल, नेक्स्ट 7 5 मिळेल, next 8 6 मिळेल. Hence the equivalence class is order pair 3 1 is find out.